नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेळी पालनात सर्वात मोठं होणारं नुकसान म्हणजे करड्यांची मरतूक. करडू हे जन्माच्या दिवशी सगळ्यात जास्त संवेदनशील असतं. दूध बंद करण्यापूर्वी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 50% करड्यांचा मृत्यू त्याच्या जन्माच्याच दिवशी होतो. पण का होते ही मरतूक आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल? विशेष म्हणजे शेळी पालनात आपण कोणत्या चुका टाळाव्यात, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. करड्यांची मरतूक होण्यामागे बरीच कारणे आहेत, जसं संसर्गजन्य आजार, उपासमार आणि निर्जलीकरण, वातावरणातले बदल, पोषणातील कमतरता, परजीवींचा प्रादुर्भाव आणि कठीण प्रसूती. यातले संसर्गजन्य आजार हे अस्वच्छता, गर्दी आणि ओलसर वातावरणात झपाट्याने पसरतात. याशिवाय करड्यांना वेळेत चीक दूध नाही मिळालं तर त्यांची उपासमार होते आणि चिकातून मिळणारी प्रतिकारक शक्ती मिळत नाही आणि ते आजाराला बळी पडतं आणि मरतूक होते. यासोबत वातावरणातले बदल, जसं हिवाळ्यातील थंड आणि ओलसर हवामानामुळे आणि थंडीमुळे करड्याच्या शरीराचं तापमान कमी झालं तर हायपोथर्मियामुळे त्यांची मरतूक होते. तसंच करड्याच्या खाद्यांमध्ये जर सेलेनियमची कमतरता असेल तर करड्यांना व्हाईट मसल डिसीज होतो. त्यामुळे ते कमजोर होतात, चालू शकत नाहीत आणि अचानक मृत्यू होतो. याशिवाय दमट वातावरणात करड्यांच्या आतड्यातील जंतांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी त्यांचं शरीर कमजोर होतं आणि प्रतिकारक शक्ती कमी होऊन करडे आजाराला बळी पडतात आणि मृत्युमुखी पडतात. किंवा कधी कधी शेळीच्या प्रसूतीच्या वेळी काही अडचणी येतात, जसं पिल्लांचं वजन जास्त असेल किंवा गर्भाशयात त्यांची ठेवण योग्य नसेल आणि अशा वेळी शेळीला प्रसूतीच्या वेळेला मदत मिळाली नाही तर कमजोर किंवा मृत पिल्ले जन्माला येतात. पण ही मरतूक कमी कशी करायची, यासाठी आपल्याला शेळीचं प्रसूतीपूर्वी आणि नवजात करड्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. काय घ्यायची बरं ही काळजी, तेही पाहूयात. प्रसूतीपूर्वीच्या व्यवस्थापनामध्ये गर्भवती शेळ्यांना दररोज 4 ते 5 तास चांगल्या प्रतीच्या कुरणात चरायला न्या. त्यांच्या आहारात 5 ते 7 किलो हिरवा चारा प्रति शेळी प्रति दिवस या प्रमाणात द्यावा. सोबत 300 ते 500 ग्रॅम प्रति दिवस खाद्य मिश्रण द्यायचं आहे, जेणेकरून त्यांना आहारात पूरक खनिजे आणि जीवनसत्व मिळावी. लक्षात असू द्या, वेद जवळ येत असताना किंवा वेद झाल्यानंतर लगेच धान्यांचं प्रमाण कमी करायचं आहे, पण चांगल्या प्रतीचा कोरडा चारा त्यांच्या इच्छेनुसार त्यांना द्यायचा आहे. तसंच वेताच्या दिवशी शेळीला हलका, सहज पचणारा आहार द्यायचा आहे आणि स्वच्छ थंड पाणी भरपूर प्रमाणात द्यायचं आहे. प्रसूतीच्या आधी शेळीला CDT ही लस द्यावी, त्यामुळे शेळीच्या दुधातून करड्यांना प्रतिकारक शक्ती मिळते आणि शेळीच्या प्रसूतीच्या 3 ते 4 आठवडे आधी पशुतज्ञांच्या सल्ल्याने जंतनाशक द्यायचं आहे. आता हे झालं प्रसूतीपूर्वीचं. आता प्रसूतीनंतर नवजात करड्यांची काळजी कशी घ्यायची ते समजून घेऊयात. करडांचा जन्म झाल्यावर त्यांना स्वच्छ, कोरड्या आणि उबदार खोलीत ठेवायचे आणि लगेचच त्यांना पुसून कोरडं करायचं आणि थंडीपासून त्यांचं संरक्षण करायचंय. करडू राहणाऱ्या ठिकाणी फरशी आणि अंथरूण कोरडं ठेवायचंय. यासाठी करवंटी भुसा, काडी कचरा आणि तांदळाच्या तुसाचा वापर करायचा आहे. आणि उष्णता टिकून ठेवण्यासाठी पिल्लांना गोणपाट, पोती किंवा चादरीपासून बनवलेलं कापड घालायचंय. जमलं तर हिवाळ्यात गोठ्यामध्ये थर्मामीटर ठेवावा, कारण प्रौढ शेळ्यांसाठी 7 ते 27 आणि करड्यांसाठी 13 ते 29 अंश सेल्सिअस तापमान गरजेचं असतं आणि थर्मामीटरनुसार करड्यांना अजून उष्णतेची गरज आहे की नाही हे ठरवता येतं. मग ही उष्णता कशी द्यायची, त्यासाठी हीट लॅम्प वापरायचा. शिवाय जेव्हा अतिशय थंडी असते तेव्हा सुद्धा थंड हवामानात हीट लॅम्प वापरायचा. हे झालं राहण्याच्या जागेचं. यासोबत जन्मानंतर पहिल्या 1 ते 2 तासात करड्यांना चीक पाजणं गरजेचं असतं आणि त्याला पुरेसं दूध मिळेल याची काळजी घ्यायची आहे. मोठ्या शेळ्यांपासून त्यांना वेगळं ठेवायचं आहे. नियमित वेळापत्रकानुसार स्थानिक पशुतज्ञांच्या सल्ल्याने जंतनाशकं द्यायची आणि लसीकरण सुद्धा करून घ्यायचंय. करडू आजारी पडलं, त्याला जुलाब, खोकला, अशक्तपणा दिसल्यावर त्याला लगेचच वेगळं काढून पशुतज्ञांच्या सल्ल्याने त्याच्यावर औषधोपचार करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करड्यांची रोग तपासणी करायची आहे. त्यांचा गोठा नियमितपणे स्वच्छ ठेवायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.